फ्रेंड्स, वेलकम बॅक टू MS आरीवर्क क्लासेस. तर या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत चेन स्टिचमध्ये फ्लावर कशा पद्धतीने करायचा. इथं तुम्ही फ्लावर पाहू शकता. हे नवीन शिकणाऱ्यांसाठी बिगिनरसाठीचा फ्लावर आहे. याच्यामध्ये आपण आतमध्ये कुठल्याही प्रकारचं वर्क करत नाही, फक्त फ्लावरला आउटलाईन करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे राऊंडमध्ये. एक राऊंड मार्किंग केल्याच्या नंतर त्याच्या साईडनं पेटल्स ड्रॉ करायचे आहेत. हे तुम्ही नॉर्मल पेन्सिलनं देखील करू शकता. आता मी इथं व्हाईट फॅब्रिकवर घेतल्यामुळं पेननं दाखवत आहे. हे तुम्ही पेन्सिलनं किंवा पेननं करू शकता तुमच्या अकॉर्डिंग, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यानुसार. आता अशा पद्धतीने या बाकीच्या पण पेटल्स इथं तुम्हाला मार्किंग करून घ्यायच्या आहेत. मार्किंग करताना तुम्ही रेग्युलर पेन्सिल देखील यूज करू शकता. आता त्याचबरोबर तुम्ही पेन्सिलचा यूजमध्ये तर आपण बोललो आहोत. आता हे जरीचा जो धागा यूज करणार आहोत आपण या वर्कमध्ये. तुम्ही नवीन आहात, नवीन असल्यामुळे तुम्हाला नायलॉनचा धागा यूज करायचा आहे. कॉटनचा जर तुम्ही जरीचा धागा यूज केला तर जरीमध्ये पण दोन प्रकारचे थ्रेड असतात. एक असतो नायलॉनमध्ये आणि सेकंड असतो कॉटनमध्ये. तर तुम्ही नवीन असल्याच्या नंतर धागा हा तुम्हाला नायलॉनमध्ये घ्यायचा आहे. हा जो दिसतो तुम्हाला खूप जास्त शाईन दिसेल पहा, या थ्रेडमध्ये शायनी आहे थ्रेड. तर हा नायलॉनचा धागा आहे. धागा कसा ओळखायचा हे देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. नायलॉनच्या थ्रेडला स्टार्टिंगला नॉट द्यायची, जशी आपण रेग्युलर नॉट देतो. आणि आतमधून सुरुवात कुठून करायची, कधी बाहेरच्या साईडनं स्टार्ट नाही करायचं, बरोबर आतमधून सुरुवात करायची. स्टार्ट करताना इथे डबल तार निडलचा यूज केला आहे, जे आपण थ्रेडवर्कसाठी यूज करतो. निडल खाली घेतली, खालून धागा वर काढायचा आणि अगदी नॉर्मल स्टिचेस आहेत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलं होतं चेन स्टिच कशी करायची. तर आता तीच केलेली चेन तुम्हाला इथं फ्लावरमध्ये घ्यायची आहे. स्टार्ट करताना आपण या सर्कल जो आतमध्ये गोल शेप घेतला आहे राऊंडमध्ये, त्या राऊंडपासून करणार आहोत. आणि चेनचे स्टिचेस जो टाका टाकतोय आपण, तो जेवढा तुम्हाला जवळ पॉसिबल होईल, आता जेवढे आपण जवळजवळ टाके घेऊ तेवढीच तुमच्या स्टिचेसला फिनिशिंग खूप छान येईल पहा. जर तुम्ही हा टाका लांब लांब टाकला, आता आपल्या मशीनचे देखील स्टिचेस असतात पहा, जवळ लॉंग असे आपण घेतो, तर तसंच याच्यामध्ये पण अगदी जवळ घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही जवळ घेणार स्टिचला तेवढीच तुमच्या वर्कला फिनिशिंग छान येईल. आता हा असाच राऊंड कंप्लीट करायचा. पुढे आपण आता हा फुल व्हिडिओ पहा, अजिबात स्किप करू नका. होतं काय, तुम्ही व्हिडिओ स्किप करता आणि नंतर नॉट कुठे दिली आहे, पॉईंट कुठे कसा घेतला, हे सगळं मग तुमच्या लक्षातून जातं. तुम्ही व्हिडिओ पूर्ण नाही पाहिल्यामुळे ते स्किप होऊन जातं. तर आता हेच आपण आता राऊंड कंप्लीट करून घेतोय. आणि हो, त्याचबरोबर जर तुम्हाला आपले ऑनलाईन क्लासेस जर जॉईन करायचे असतील, 2 महिन्याचा आरीवर्कचा बेसिक टू ॲडव्हान्स क्लास आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग टू एंडिंग बेसिक टू ॲडव्हान्स क्लासमध्ये शिकवलं जातं. आपल्या बॅचेस या सकाळी 11 पासून नाईटला 9:30 असतात पहा. याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे टाईम वगैरे राहतात. आता हा सेकंड राऊंड आपण जो फर्स्ट घेतला आहे तो राऊंड कंप्लीट झाला आहे. इथं काय करायचं आहे, डबल चेन घ्यायची, म्हणजेच ही चेन घेतली, याच्यामध्येच नॉट द्यायची आहे. नॉट कशी द्यायची हे देखील आपण क्लासच्या सुरुवातीला पाहिलं. जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला, त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जाऊन नक्की चेक करा. आता एक राऊंड झाला, त्याच्यानंतर कुठल्याही एका पेटल्सला घ्यायचं आहे. तर या सर्कलमधून सुई खाली टाकायची. सर्कल घेतला, सर्कलमधून सुई खाली टाकली. सुई खाली टाकल्याच्या नंतर मग इथं काय होतं, तुमचा जॉईंट व्यवस्थित दिसतो. नाहीतर काय होतं, आपण बाजूने स्टार्ट करतो आणि मग मध्येच गॅप राहून जातो. तिथं अजिबात गॅप राहिला नाही सर्कल आणि या लाईनमध्ये. आता ही अशीच लाईन कंप्लीट करायची आहे. आणि हो, आपण जे बोलत होतो की तुम्हाला क्लास हा आपला नाईटच्या देखील बॅच आहेत, आफ्टरनून आहेत, इव्हिनिंग आहेत आणि डेली 2 तासाचा क्लास असतो. जर क्लास जॉईन करायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि क्लासच्या डिटेल्स मिळून घ्या. तुम्हाला डिटेल्स झाल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यासाठी ॲडमिशन वगैरे घेऊ शकता. ॲडमिशन प्रोसेस ही देखील तुम्हाला व्हॉट्सअप केली जाईल. तर नक्कीच एकदा तुम्ही ऑनलाईन क्लासेस देखील जॉईन करा. क्लास जॉईन केल्यानंतर त्याच्यामध्ये देखील खूप जास्त डीपमध्ये तुम्हाला नॉलेज मिळतं. जसं की त्याच्यामध्ये काही टिप्स असतील, ट्रिक्स असतील, तर मटेरियलचं नॉलेज असेल, हे सगळं तुम्हाला लाईव्ह मिळतं. तर नक्कीच तुम्ही ॲडमिशनसाठी देखील इन्क्वायरी करू शकता. आता आपलं बोलत बोलत हे पूर्ण पेटल्स देखील होत आलं आहे. एक पेटल झाल्याच्या नंतर देखील इथे तुम्ही पाहू शकता आपण नॉट देत आहोत की डबल स्टिच घेत आहोत. आणि हे खूप जास्त सिम्पल वेमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही जी पेटल्सची लाईन घेतली, याच्यामध्ये तुम्हाला एक दिसत असेल, तुम्ही व्यवस्थितपणे पहा की कुठेही तुमचा कपडा असा अजिबात खेचला गेला नाही किंवा निडलने कपड्याला जास्तीचे होल पडलेत असं साईडने कुठेही दिसणार नाही. तुम्ही जवळून जर झूम करून पाहताय तर तरी देखील तुम्हाला हे व्यवस्थित क्लिअर दिसेल. आता परत सर्कलमध्ये सुई टाकायची, पाहू शकता. सर्कलमध्ये सुई टाकून घेतली. सुई टाकताना व्यवस्थित घ्यायचे. धागा खालून वर आला, खालून धागा वर आल्याच्या नंतर रेग्युलर जशी आपण नॉट देतो
सेम नॉट द्यायची आहे. नॉट झाल्यानंतर आता इथं आपली एक नॉट झाली. आता सेकंड पेटल कुठून स्टार्ट करायची, तर पेटल स्टार्ट करताना जशी तुमची लाईन मार्किंग केलेली आहे पाहू शकता इथे. अगोदर तर तुम्ही व्यवस्थित पेटल पहा की पेटलमध्ये कुठेही तुम्हाला धागा वगैरे दिसतोय का बाजूला वगैरे आलेला, किंवा कपड्याला जास्तीचे होल पडलेले म्हणजे असे खाली छिद्र दिसतात, असं कुठेही तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही. आता हे जर तुमचे होल वगैरे पडत असतील तर ते कशामुळे पडते, तर जर पडत असेल तर तुम्ही कमेंट करा. आपण त्याच्यावरती देखील एक नवीन व्हिडिओ पाहू. वर्क करताना तुमच्या फॅब्रिकला होल पडतात, फॅब्रिक लूज पडतं, ते कशामुळे होतं. आता जशी तुम्ही ही लाईन पाहता अर्ध्यातून आहे, तर बरोबर अगोदरच्या पेटल्समधून निडल खाली टाकायची, धागा वर काढायचा आणि नंतर परत सेम हीच पेटल्स कंटिन्यू करायच्यात. अशाच पद्धतीने तुम्हाला हा पूर्ण फ्लावर जो आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. एक जी पेटल केली सगळ्या पेटल्स सेम वेमध्ये आहेत. सेम पद्धतीने आपण हा पूर्ण फ्लावर कंप्लीट केला आहे. हा फ्लावर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. यामध्ये अजून काही नवीन व्हेरिएशन्स पाहिजे असतील किंवा तुम्हाला काही क्वेश्चन असतील ते देखील कमेंट करून सांगा. त्यावर देखील आपण पुढे व्हिडिओ पाहूच. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.